ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता वळूयात मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि होऊ घातलेलं उपोषण या विषयाकडे। जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाच्या निर्णयामुळे प्रशासनासह सरकारची चांगलीच धावपळ सध्या सुरू आहे। तुम्हाला हे माहिती आहे की गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनानंतर सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश सरकारने काढलेला होता। या गॅझेटनुसार मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली। पण या प्रक्रियेची अंमलबजावणी आणि इतर काही मागण्यांची पूर्तता याबद्दल मनोज जरांगे पाटील नाराज आहेत आणि म्हणून मनोज जरांगे यांनी उद्यापासून बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलाय। या मागणीसंबंधी त्यांचं हे 10वं आंदोलन असलं तरी यावेळेला ते वेगळं असणार आहे। ते यासाठी की जरांगे यावेळी रणरणत्या उन्हात उघड्या आकाशाखाली उपोषण करणार आहेत। सध्याचं तापतं ऊन बघता प्रशासनाने जरांगेंना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाहन केलं। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस उपायुक्तांनी सुद्धा जरांगे यांची भेट घेतली। त्यात सरकारकडनंही शिष्टाईचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत। सरकारमधले मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड आज तातडीने आंतरवाली सराटीत पोहोचले। 2.5 तास जरांगे आणि विखे पाटील यांच्यात प्रसार माध्यमांसमोर उघड चर्चा झाली। पण जरांगेंच्या विविध प्रश्नांची उत्तरं देताना विखे पाटील आणि लाड यांची तारांबळ उडाली। अखेर चहाचा ब्रेक घेण्यात आलाय आणि विविध मागण्यांवरती निर्णयासाठी जरांगेंनी 2 तासांचा अवधी दिला होता आणि अशा घडामोडींना आज संपूर्ण दिवस गाजलेला असतानाच या क्षणापर्यंत तरी जरांगे हे उपोषणावरती ठाम आहेत। आता पुढे नेमकं काय घडतंय आपल्याला कळेलच। त्यामुळे आपला दुसरा प्रश्न सुद्धा या सगळ्या विषयाच्या संदर्भात आहे। जाऊन पाहूया आपण पोल सेंटरला। मनोज जरांगेंच्या या आंदोलनामुळे मराठा समाजाचं कल्याण होईल असं तुम्हाला वाटतं का? होय आणि नाही असे पर्याय आहेत। तुमचं मत आम्हाला जरूर कळवा। आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा आधीच दिला होता। त्यासाठी त्यांनी सरकारला 28 मेची मुदत दिली होती आणि त्यानुसार ते 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत। आता तुम्हाला माहिती आहे की राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे। जरांगे यांच्या आंतरवाली सराटीमध्ये सुद्धा कमाल पारा 40 अंशांच्या दरम्यान आहे। उन्हाचे तीव्र चटके दिवसभर असतात तरीही उघड्या आकाशाखाली हे उपोषण करण्याची 100% मानसिक आणि शारीरिक तयारी जरांगेंनी केलेली आहे, किंबहुना तशी तयारी त्यांनी दाखवली आहे। यामुळेच हे उपोषण आजवर इतिहासात कधीही झालं नाही असं असेल असं जरांगे निर्धाराने सांगतायत। दरम्यान मराठा उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील तसंच आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। पण त्याआधीच सकाळी जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना या आंदोलनाची तुलना अग्निपरीक्षेशी केली होती। उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात। हे सोपं नाहीये। बोलताना सोपं वाटतं, ऐकताना सोपं वाटतं की अग्निपरीक्षा आहे। त्यांना येशीत बसतायत, इकडे तिकडे हिंडतायत, त्यांना या विषयाची मजा वाटते। ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे आणि ही अग्निपरीक्षा मराठा समाजाची सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी नाही घेतली पाहिजे, कारण ह्याच मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलंय। मी ते काय म्हणते त्याला कुलर लावून बसलो असतो। माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना। सरकारला हे कळत नाहीये का? त्यातल्या ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा। हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा। तर मनोज जरांगेंनी भर उन्हामध्ये बेमुदत उपोषणाचा निर्धार तर केलाय। त्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्याशी आज झालेल्या चर्चेत त्यांनी काही मागण्या त्यांच्या सांगितल्या। या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। जाऊयात मीडिया सेंटरला। यातल्या बऱ्याचशा मागण्या या आधीच्याच मागण्या आहेत, परंतु त्या पूर्ण न झाल्यामुळे नाराजी आहे। मराठा मंत्रालय स्थापन करा ही एक महत्त्वाची मागणी त्यांनी आज केली आहे। कुणबी प्रमाणपत्र त्याची वैधता थांबणार नाही याची लेखी सूचना द्या। सातारा गॅझेट लागू करा। "1994चा GR रद्द करा। आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या ही त्यांची आधीचीच मागणी आहे आणि त्याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय, कारण काही गुन्हे मागे घेतले गेले नाहीयेत असं त्यांचा दावा आहे। मनोज जरांगे आणि विखे पाटील
आणि प्रसाद लाड यांच्यातली चर्चा आज प्रसार माध्यमांसमोरच झाली. संपूर्ण महाराष्ट्राने ही चर्चा एबीपी माझावरती लाईव्ह बघितली आहे, जवळपास 2.25 तास. खरं सांगायचं तर ही 2 तासांची लाईव्ह चर्चा सरकारकडनं आलेल्या प्रतिनिधींना एक प्रकारे उघडी पाडणारी ठरली. जरांगे यांच्याकडनं उपस्थित केल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरच प्रतिनिधींकडे नव्हती. जरांगे एखादी मागणी समोर ठेवत त्याला राधाकृष्ण विखे पाटील काउंटर करण्याचा प्रयत्न करत, पण त्यांचं उत्तर येत नाही. तोच मनोज जरांगेंकडे प्रतिप्रश्न तयार असत. हे सगळं काही संपूर्ण महाराष्ट्राने एबीपी माझाच्या माध्यमातून लाईव्ह बघितलं, अनुभवलं. अनेक जण या चर्चेमुळे आश्चर्यचकितही झाले असतील. या सगळ्या संपूर्ण चर्चेनंतर जरांगे हे दाखल्यांसह सज्ज होते हे प्रत्येकाला कळलं होतं. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे जुने संदर्भ होते, जुन्या नोंदी सज्ज होत्या, कायदेशीर आणि तांत्रिक बाबी त्यांना माहिती होत्या. त्या आधारे अनेकदा विखे पाटील यांचा दावा जरांगे खोडताना दिसले. काही वेळा विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली, असंही अगदी सगळ्यांनी लाईव्ह एबीपी माझाच्या माध्यमातून बघितलंय. अखेर किमान 2 तासासाठी उपोषणाचा विचार सोडून द्या, यावर जरांगेंना राजी करण्यात मात्र विखे पाटलांना यश आलं. आता याच चर्चेचा पुढचा अंक थोड्याच वेळात पुन्हा एकदा रंगणार आहे आणि उद्यापासूनचं उपोषण आंदोलनाबद्दल सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. म्हणजेच हे आंदोलन होणार नाही अशा पद्धतीच्या निर्णयाची अपेक्षा आहे. तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट, आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना मला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो, झाले 10 महिने, थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ 10 महिने. आता ऍडमिशन 50 लाख पोराची तेवढे पोरं नाहीये. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. पण मी सगळे आकडे देतो, तयार झाले ना आपल्याला. अहो, मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी एमबीबीएस ला जाईल, कुणी इंजिनियर. आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादच्या गॅजेटनुसार तुम्ही शिव आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं पुस्तक.